अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, जो कोणी नित्यनियमाने जर या सेवा करतील, दररोजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये वेळात वेळ काढून जर तुम्ही या सेवा केल्या तर बघा, जीवनातील तुमच्या कितीही अडचणी असो, कितीही संकटे असो, समस्या असो, त्या दूर होतील म्हणजे होतीलच. बघा, आता प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये दुःख असतं, सुख असतं, संकटे असतात, अडचणी असतात. ह्या सर्वच हे जे सर्व कालचक्र आहे तर हे सतत फिरत राहतं. कधी सुख तर कधी दुःख, कधी दुःख तर कधी सुख. हा दुःखाचा फेरा आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये चालूच असतो. पण त्याच्यामधून सुद्धा वेळात वेळ काढून तुम्ही जर स्वामींचे सेवेकरी झालात, स्वामींची सेवा केली तर बघा, तुम्ही स्वतः अनुभव घ्याल. 3 दिवसात तुम्ही या सेवेचा छान असा अनुभव घ्याल. खूप म्हणजे खूप छान अशी ही सेवा आहे. बघा, आता आपण रिकाम्या वेळात काय करतो, मोबाईल घेतो किंवा टी व्ही बघतो, मोबाईलमध्ये रील्स बघतो, टी व्हीमध्ये काहीतरी सिरियल बघतो. मग याच्यामध्ये वेळ घालवण्याऐवजी तुम्ही जर बघा स्वामी महाराजांची एकदम 5-10 मिनटाची जर सेवा केली तर या सेवेने तुमच्या जीवनातील जे काही अडचणी समस्या आहेत तर त्या दूर होण्यास मदत होते. बघा, आता लाखो असंख्य सेवेकरी म्हणजे लाखो असंख्य ताई दादा स्वामी महाराजांचे सेवेकरी आहेत. स्वामी महाराजांच्या सेवा मार्गात ते आलेले आहेत आणि त्या स्वतः त्यांना वेगवेगळ्या छान अशा अनुभूती, वेगवेगळे छान असे अनुभव त्यांना मिळालेले आहेत या सेवेमधून. की सेवा केल्यानं काय होतं, सेवा करायच्या आधी आपले जीवन कसं होतं आणि सेवा केल्यानंतर आपलं जीवन कसं झालेलं आहे, हे जो कोणी स्वामी मार्गात आहे, जो कोणी स्वामी महाराजांचे सेवेकरी आहेत, त्यांना हे सर्व काही कळालेलं आहे की स्वामी मार्गात काय मिळतं आणि स्वामी मार्गात आल्यानंतर माणसाच्या जीवनाची काय चीज होते. तर तुम्हीसुद्धा नक्की हा अनुभव घ्याल. तुम्ही जर ही सेवा करायला जर सुरुवात केली, तुम्हाला 3 दिवसाच्या आत छान असा अनुभव येईल. आता बघा, बऱ्याच ताईंच्या बाबतीत असं होतं की मी खूप सेवा करते, स्वामी महाराजांचे पारायण करते, व्रत करते, वैकल्य करते, स्वामी महाराजांचं गुरुचरित्र, दत्त महाराजांचं गुरुचरित्र पारायण करते, स्वामी महाराजांचं सारामृत पारायण करते, 11 माळी जप करते, पण ताई मला काहीही अनुभव येत नाही किंवा माझ्या जीवनामधील जे काही संकट आहे ते कमी होण्याचं नावच घेत नाहीत, असं बऱ्याच जणांना होतं. आणि त्यांना ज्या सेवेतून बराचसा त्राससुद्धा होतो. आता बघा, एका ताईची कमेंट आली होती मला अशी, म्हणूनच मी आता या व्हिडिओमध्ये सांगत आहे. बघा काय होतं, आता आपण स्वामींची सेवा करत आहोत. कोणतीही सेवा करा तुम्ही, स्वामींचं पारायण करा, दत्त महाराजांचं करा, नवनाथाचं करा, पण ज्यावेळेस आपले बघा, आता ज्याच्या त्याच्या कर्मानुसार जे काही आपण समजा गेल्या जन्मी केलेले कर्म असतील, आपले काही भोग असतील, प्रारब्ध असतील, तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला सेवा करण्यामध्ये अडथळा येत असतो. कारण ते जे आपले जे वाईट कर्म आहेत, जे निगेटिव्हिटी आहे आपल्या घरामधील म्हणा, आपल्या शरीरातील म्हणा, जी नकारात्मकता आहे, तर ती आपल्याला सेवा करण्यासाठी विरोध करत असते आणि त्याच्यामुळे आपल्याला सेवा करताना खूप त्रास होत असतो आणि या त्रासाला आपल्याला सामोरंही जावं लागत असतं. तरी पण तुम्ही जर न हरता, नाही मला कितीही त्रास झाला, मला काही झालं तरी मी सेवा करणारच, असा जर तुम्ही निश्चय केला, असा जर विश्वास ठेवून जर तुम्ही सेवा केली तर बघा, या सेवेचं तुम्हाला लवकरात लवकर फळ मिळेलच. हा बघा, जरा उशीर लागेल, वेळ लागेल, कारण आपले भोग जे आहेत तर आपल्याला ते भोगूनच संपवायचे असतात. माणूस म्हणलं की माणसाच्या हातून थोडी ना थोडी चूक घडलेली असतेच, माणसाकडून काही ना काही वाईट कर्म झालेलेच असतात. मग ते वाईट कर्म सर्व काही लगेचच्या लगेच सेवा केल्याने आपल्या जीवनातील वाईट कर्म धुवून जात नाही. त्याच्यामुळे हळूहळू ह्या सेवेच्या
म्हणजे ही सेवा जर तुम्ही हळूहळू वाढवत गेलात तर नक्कीच आपल्या जीवनातील हे सर्व वाईट कर्म, वाईट ज्या बाधा आहेत तर त्या कमी होण्यास सुरुवात होत असते आणि मग नंतर आपल्याला या सेवेचं फळ मिळू शकतं. असं नाही की कितीही सेवा केली तर काहीही होत नाही, उगाच काहीतरी सांगतात व्हिडिओमध्ये, असं बऱ्याच ताईंना वाटतं. पण बघा, स्वामी महाराजांची सेवा उगाच काही नाही, ही फक्त व्हिडिओ पुरती म्हणूनच नाही तर खरंच मी स्वतःसुद्धा अनुभव घेतलेला आहे. खूप म्हणजे खूप काही मिळतं स्वामी सेवेत आल्यानंतर. जीवनातील अशक्य गोष्टसुद्धा शक्य होते. तुम्ही ज्यावेळेस हे विचारसुद्धा केला नसेल, एवढी गोष्ट आपल्याला जीवनात मिळते. आता संकट, दुःख, त्रास हा तर सर्वांना येतोच. प्रत्येकाच्या नशिबात तर हे लिहिलेलेच आहे. पण जर तुम्ही स्वामी सेवेत आला, स्वामी महाराजांची सेवा केली तर हे भोग, हे संकट, हे दुःख कमी होण्यास मदत होते आणि कमी होतात म्हणजे होतातच. तुम्ही या सेवा जर केल्या तर तुम्ही या सेवेतून चिंतामुक्त होतात, संकटमुक्त होतात. तुमचं चिंतामुक्त, संकटमुक्त जीवन होईल. आणि तुम्ही जर बघा, तुम्ही स्वामी महाराजांची दररोज नित्यनियमाने दिवसातून एक स्वामीचरित्र पारायण आणि 11 वेळेस श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जर जप केला तर बघा, तुमच्या जीवनातील जे काही संकट दुःख आहे ते सर्व दूर होतील आणि प्रत्यक्ष स्वामी महाराज तुमचा योगक्षेम चालवतील. तुम्हाला प्रत्येक अडचणीतून ते बाहेर काढतील. त्यासाठी आपलं शरीर शुद्ध, मन शुद्ध, वाणी शुद्ध, सर्व काही आपण ठेवलं पाहिजे. असं नाही की तुम्ही इकडं सेवा करणार, इकडं तुमच्या हातून काहीतरी वाईट करणार, कुणाला तर वाईट बोलणं होईल, कुणाशी तर आपल्या तोंडून अपशब्द निघतील. असं नाही. स्वामी मार्गात आल्यानंतर आपोआप तुमच्यातली निगेटिव्हिटी, तुमच्यातली वाईट बोलण्याची पद्धत, ती सर्व काही निघून जाते आणि तुमचं जीवन हे एकदम सुरळीत चालू राहतं. तर बघा, तुम्हाला काय करायचं, आता दररोजच स्वामीचरित्र सारामृत पारायण करणं बऱ्याच ताईंना शक्य होत नाही. आता माझ्याहून पण सांगते, मला पण दररोज स्वामीचरित्र सारामृत पारायण करणं शक्य होत नाही. तर तुम्ही दररोज नित्यसेवासुद्धा स्वामी महाराजांची करू शकतात. त्याच्यासाठी तुमच्याकडं स्वामीचरित्र सारामृताची पोथी असायला पाहिजे, माळ असायला पाहिजे. मग तुम्ही स्वामीचरित्र सारामृतातील दररोज 3-3 अध्यायाचं पठण करायचं. बघा, जास्त काही वेळ लागत नाही, 5-10 मिनटात ही सेवा होऊन जाते. तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला थोडासा वेळ लागेल, पण नक्की ही सेवा तुमची लवकरात लवकर होऊन जाते. तर दररोज 3 अध्यायाचं पठण तुम्हाला करायचं आहे. पहिला, दुसरा आणि तिसरा असं दररोज जर तुम्ही 3 अध्यायाचं पठण केलं तर 7 दिवसात तुमचं एक पारायण, एक स्वामीचरित्र सारामृत पारायण पूर्ण होतं. आणि जर तुम्हाला जमलंच तर तुम्ही 11 वेळेस 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतात. तेवढा वेळ नसेल तर तुम्ही फक्त 11 वेळेससुद्धा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरी पण तुमची सेवा स्वामी महाराजांपर्यंत पोहोचते. आणि उठता बसता काहीही काम करता तुम्ही तारक मंत्र हा नक्की म्हणत जावा. बघा, प्रत्येक संकटातून, प्रत्येक अडचणीतून तारणारा हा तारक मंत्र आहे. जीवनातील कितीही संकट असो, कितीही अडचणी असो, त्या नक्कीच दूर होतील जर तुम्ही या स्वामी महाराजांच्या या सेवा नियमित दररोज केल्या तर. आणि समजा खरंच तुम्ही खूप अडचणीत आहात, तुम्हाला वेळच नाही, दररोज सेवा करणं शक्यच होत नाही, काय करावं समजतच नाही, तर तुम्ही प्रत्येक गुरुवारी एक स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करा. 11 वेळेस श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा आणि 11 वेळेस तारक मंत्र म्हणा. बघा, तुमच्या जीवनातील जे काही संकट, जे काही वाईट बाधा आहेत, नकारात्मकता आहे तुमच्या शरीरातील, घरातील, तर ती दूर होऊन तुमचं जीवन आहे हे आनंदमय होईल आणि याची प्रचिती तुम्हाला लवकरात लवकर सुद्धा येईल. बघा, बऱ्याच ताईंना याची प्रचिती अवघ्या एका दिवसात 24 तासाच्या आतसुद्धा तर तुम्हीही ही सेवा आवर्जून करा आणि छान असा अनुभव घ्या. भेटू पुन्हाच अशा एका नवीन सेवेमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. चला तर